विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या 4थ्या मेरिट लिस्टला जास्त पर्सेंटेज असूनही त्या ठिकाणी खूप जणांचं सिलेक्शन झालं नाही. आता नेमकं कुठले कारण आहेत आणि पुढे तुम्हाला चान्स मिळणार आहे का, याच्यामध्ये असे वेगवेगळे 4-5 रिझन्स आहेत. त्या कारणामुळे खूप जणांचं सिलेक्शन झालेलं नाही 90+ % असून सुद्धा. आता नेमकं ते कुठले कारण आहेत आणि पुढे तुम्हाला चान्स मिळणार आहे की नाही, त्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल्स या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं कारण मित्रांनो कॅटेगरी वाईज सिलेक्शन. ठीक आहे, कॅटेगरी वाईज सिलेक्शन म्हणजे काय, ओपन, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, ईडब्ल्यूएस हे जे काही कॅटेगरी आहेत त्या प्रत्येक कॅटेगरीला काय केलेलं आहे जीडीएस ने, त्या ठिकाणी जागा डिवाइड करून दिलेल्या आहेत. ठीक आहे, जसं की फॉर एक्झाम्पल ओपन साठी 1000 जागा असतील, ओबीसी साठी 2000 जागा असतील. फॉर एक्झाम्पल सांगत आहे, जागा वेगळ्या आहेत साधारणपणे. ठीक आहे, तर ह्या कॅटेगरीनुसार काय होतं मित्रांनो, त्या ठिकाणी ह्या जर ओपनच्या 1000 जागा असतील, आता 100% जागा तर या ठिकाणी पूर्णपणे भरलेल्या नाही आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार जागा डिवाइड करून दिल्यामुळे प्रत्येक कॅटेगरी वाल्या विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेज असणाऱ्याचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. तुमच्यापेक्षा जास्त सिलेक्शन त्या विद्यार्थ्यांचं झालंय ज्यांचे पर्सेंटेज चांगले आहेत. हे मेन रिझन एक आहे. दुसरं जर पाहायचं झालं, सर्कल अँड डिव्हिजन वाईज कट ऑफ वेगळी असते. म्हणजे काय, आता महाराष्ट्र सर्कल, गोवा सर्कल, गुजरात सर्कल असं वेगवेगळे सर्कल, प्रत्येक कॅटेगरी आणि डिव्हिजनचा कट ऑफ 100% वेगळा असतो. ठीक आहे, आता त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या डिव्हिजनशी कम्पेअर करून चालणार नाही. तुम्ही ज्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरला आहे त्या डिव्हिजनच तुम्हाला फक्त पाहावं लागणार आहे, लक्षात घ्या. कारण की काही विद्यार्थ्यांनी काय करतात की प्रेफरन्स ज्या ठिकाणी दिलेले आहेत आणि कंपॅरिझन असतं त्यांचं दुसऱ्या डिव्हिजनशी. ठीक आहे, तुमचा डिव्हिजन कुठला आहे त्या डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांसोबतच तुमचं या ठिकाणी कंपॅरिझन किंवा कॉम्पिटिशन असणार आहे. कारण की प्रेफरन्स हे तुम्ही दिलेले ज्या ठिकाणी आहेत आणि दुसऱ्या डिव्हिजन मधील म्हणजे दुसरे डिव्हिजनचे जे स्टुडंट आहेत ह्यांचं आणि तुमचं जे कंपॅरिझन आहे हे पूर्णपणे वेगळं कंपॅरिझन असणार आहे. का, कारण की त्या डिव्हिजनचा कट ऑफ वेगळा असणार आहे आणि तुमच्या डिव्हिजनचा कट ऑफ वेगळा असणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचे पर्सेंटेज 90% असले आणि दुसऱ्या डिव्हिजनचे 88% वर सुद्धा सिलेक्शन झालंय, तुमचं 90 ला सुद्धा या ठिकाणी नाही झालं. का असं झालंय, तर या 88 वाल्याचं काय झालेलं आहे, त्यांनी ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला होता, जिथं प्रेफरन्स दिलेला होता, ज्या डिव्हिजनला फॉर्म भरलेला होता त्या ठिकाणी मे बी जागा जास्त असतील, कॉम्पिटिशन कमी असेल किंवा फॉर्म भरताना त्यांची काही चूक झालेली नसेल. ह्या 3 गोष्टी तिथे मॅटर करतात. मग तुमचं त्याच्या अपोजिट जर पाहायचं झालं, ठीक आहे, तुम्ही ज्या डिव्हिजनला फॉर्म भरला तिथे जागा कमी असतील, पहिलं रिझन. दुसरं काय असू शकतं, तुमचं फॉर्म भरताना काही चूक झालेली असेल आणि तुम्ही प्रत्येक लिस्टला तुमचं नाव चेक करताय. जर फॉर्म भरताना चूक झाली असेल तर इथे डायरेक्ट तुमचा होल्ड किंवा रिजेक्ट फॉर्म होऊ शकतो, लक्षात घ्या. म्हणून फॉर्म भरताना काही चूक झाली होती का तुम्ही परत एकदा रिक्रॉस करा, चेक करा, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर पुढे काम करता येईल. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत सर्कल आणि डिव्हिजन नुसार कट ऑफ वेगळा असणं आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या सिलेक्शन प्रोसेस वरती होत असतो. तिसरा मुद्दा जर पाहायचा झाला, जास्त सिलेक्शन असून का पर्सेंटेज असून सिलेक्शन नाही झालं, तर प्रेफरन्स भरताना झालेली चूक. आता प्रेफरन्स भरताना काय चूक असते लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय, तुम्ही एखाद्या स्पेसिफिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी डिव्हिजनला तुम्ही भरताय, ठीक आहे, आणि तिथे तुम्ही कमी प्रेफरन्स भरलेले आहेत आणि तुमच्या तुलनेत दुसऱ्या विद्यार्थ्यांनी जास्त प्रेफरन्स दिलेले आहेत, जास्त प्रेफरन्सेस भरलेले आहेत. मग इथे विषय काय होतो मित्रांनो, कमी प्रेफरन्स दिल्यामुळे त्या प्रेफरन्सच्या ऑलरेडी जागा भरल्या गेलेल्या असतील. ठीक आहे, कमी प्रेफरन्स असल्यामुळे तुम्हाला जागा 4थ्या-5व्या मेरिट लिस्ट कितीही शिल्लक राहू द्या, परंतु कमी प्रेफरन्स मुळे काय होतं, या ठिकाणी सिलेक्शन जो रेशो आहे तो डायरेक्टली ठप्प होतो मित्रांनो. का, कारण की प्रेफरन्स तुम्ही कमी दिलेले असतात, मग त्या प्रेफरन्स मधील जागा भरल्या गेलेल्या असतात.
किंवा तुमच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज वाले स्टुडंट त्या ठिकाणी ऑलरेडी असतील, म्हणून तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी ठप्प होऊ शकतं, थांबू शकतं, पर्सेंटेज चांगले असून सुद्धा. म्हणून नेक्स्ट टाइम आता लगेच भरती येणार आहे GDS ची पुढे, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रेफरन्स देण्यावर तुम्ही भर ठेवा. म्हणजे काय, या प्रेफरन्सला या डिव्हिजनला जरी नाही झालं तर तुम्हाला पुढील उर्वरित राहिलेल्या डिव्हिजन मध्ये जर जागा जास्त असतील तर त्या ठिकाणी जास्त चान्स मिळू शकतो. ह्या गोष्टी प्रेफरन्स वर सुद्धा डिपेक्ट आहे. GDS चा आता जर GDS चा जर रूल पाहिला तुम्ही साधारणपणे ओव्हरव्ह्यू, तर जास्त पर्सेंटेज असणाऱ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होतं. ठीक आहे, परंतु फक्त पर्सेंटेज व इथं मॅटर करत नाही. मॅटर करता तुम्ही प्रेफरन्स किती दिले आहेत, कुठे दिले आहेत, अर्बन की रुरल. त्या ठिकाणी अजून दुसरं मॅटर करतं ते म्हणजे फॉर्म भरताना झालेल्या चुका, प्रेफरन्स भरताना झालेल्या चुका. ह्या 3-4 गोष्टी आहेत तर तुमच्या सिलेक्शन वरती डायरेक्ट मॅटर करतं. म्हणून पुढे प्रेफरन्स जास्त देण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. हे सगळ्यात महत्वाचे 1, 2, 3 महत्वाचे टप्पे आणि मुद्दे आहेत जे की तुमचं हाय पर्सेंटेज असून सुद्धा सिलेक्शन होल्ड होऊ शकतं. 4था पॉइंट, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन मध्ये अपात्र ठरणे. आता हा पुढचा भाग आहे केव्हाचा, ज्यावेळेस तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येतं परंतु डॉक्युमेंट्सला तुम्ही फेल होता किंवा आउट होता. ह्या पुढचा भाग आहे. पहिलं मेरिट लिस्ट मध्ये नाव येणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे हा पुढचा नेक्स्ट पार्ट आहे. तरी सुद्धा डॉक्युमेंट्स मध्ये अपात्र का होतात, एक म्हणजे तुमचं सगळ्यात महत्वाचं डेट ऑफ बर्थ मिसमॅच असते डॉक्युमेंट वर्सेस रिअल मध्ये. ठीक आहे, 10वीचं मार्कशीट आणि तुमचं आधार कार्ड वरची मिसमॅच असते. जर आणखी कोणाचा इश्यू असेल तर त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट करून घ्या तुम्ही, याच्याने तुमचा इश्यू सॉल्व्ह होईल मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्या वेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्या ठिकाणी तुम्ही प्रेझेंट राहत नाही आहात, हा एक दुसरा पॉइंट आहे, जेणेकरून तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव असून सुद्धा तुम्ही अपात्र ठरता. काही ठिकाणी जॉईनच करत नाहीत मित्रांनो सिलेक्शन होऊन सुद्धा. ठीक आहे, मग त्या उर्वरित जागा नेक्स्ट मेरिट लिस्ट मध्ये ऍड होतात. हा पुढचा पॉइंट आहे, परंतु तुम्हाला माहित असणं आवश्यक आणि गरजेचं आहे. ठीक आहे, अशी वेगवेगळी रिझन्स आहेत, त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. 5वा पॉइंट खूप महत्वाचा आहे, हायर मेरिट असलेले उमेदवार आधीच उपलब्ध असणे. ठीक आहे, आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेले आहेत त्या ठिकाणी जर तुमच्या कन्सिडर करा की तुम्हाला 90% आहेत. ठीक आहे, आणि तुम्ही प्रेफरन्स 10 ठिकाणी दिलेले आहेत, परंतु त्या 10ही ठिकाणी 90 पर्सेंटेज पेक्षा जास्त असलेले उमेदवार आधीच उपस्थित असणे. म्हणजे तुम्हाला 90 आहेत आणि प्रेफरन्स दिलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दुसऱ्या 92 आहेत, 95 आहेत. हा जर असा रेशो असेल तर ऑलरेडी काय होईल मित्रांनो, जास्त पर्सेंटेज असणाऱ्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी नक्कीच कन्फर्म होईल ऍज कम्पेअर टू यू. ओके, म्हणून ही एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. तुम्ही जरी पर्सेंटेज 90+ असेल आणि प्रेफरन्स दिलेल्या ठिकाणी ऑलरेडी उमेदवार हाय पर्सेंटेजचे असतील तर त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन चान्स जास्त आहे तुमच्यापेक्षा. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे ही जर गोष्ट असेल तर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन थांबू शकतो आणि ती गोष्ट आपल्या हातात नाहीये, कारण कोणाला किती पर्सेंटेज आहेत हे आपल्याला माहित नसतं, परंतु आपण आपला बेस्ट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. ह्या 5 पॉइंट आहेत तुमचे की जास्त पर्सेंटेज असून सुद्धा तुमचं सिलेक्शन काही कारणास्तव होल्ड आहे किंवा सिलेक्शन झालेलंच नाही आहे. मग आता मुद्दा आणि दुसरा प्रश्न उपस्थित होतो की 5व्या मेरिट लिस्टला चान्स आहे का आणि कोणाला संधी मिळू शकते. लक्षात घ्या, 100% इथे तुम्हाला चान्स असणार आहे, कारण की जशी जशी मेरिट लिस्ट जास्तीची येईल, म्हणजे जास्तीची म्हणजे 3री 4थी, 4थीच्या नंतर 5वी, 5वीच्या नंतर 6वी, GDS ला 100% त्यांचा जो काही कॉम्प्लायन्स आहे, ज्या 28,000+ जागा आहेत त्या पूर्णपणे 5व्या आणि 6व्या मध्ये क्लोज करायच्या आहेत. म्हणून कट ऑफ 5व्या आणि 6व्या मेरिट लिस्टला अगदी जास्त ड्रॉप होईल, म्हणजे कमी पर्सेंटेज वाल्यांना सुद्धा त्या ठिकाणी चान्स मिळू शकतो. म्हणून आशा सोडायची नाही कोणीच की तुमचं सिलेक्शन होईल का नाही, नाद सोडायचा अजिबात नाही. आणि जरी 5व्या आणि 6व्याला नाही झालं तर प्लॅन बी म्हणून GDS ची लगेच 3-4 महिन्यामध्ये परत नवीन अपडेट येते. एक अराउंड
25 to 35 जागेसाठी हजार म्हणत आहे, 25 ते 35,000 जागेसाठी अपडेट येते. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चान्स मिळू शकतो, कारण जीडीएस मध्ये दरवर्षी जागा खूप मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत असतात, वॅकन्सी निघत असतात. त्याच्यामुळे घाबरायचं नाही, काळजी करायची नाही आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला खूप मोठा स्कोप आहे, वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. जीडीएस मध्ये नाही झालं तर वेगवेगळ्या घटकामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुमचं करिअर नक्कीच त्या ठिकाणी ग्रो करू शकता. अशाच माहितीसाठी मला वाटतं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे, कारण प्रत्येक वेळेस आपण राईट डिसिजन देत असतो आणि एकदम व्यवस्थित अपडेट देत असतो, म्हणून तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करायला पाहिजे. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.